ते? हे 1 एकर आहे, पण आपण 20 गुंठेच केलेली आहे. 20 गुंठे केली. आता याच शेतामध्ये तुमचा आम्ही मक्काचा व्हिडिओ पाहिलाय हो. आणि त्याच्या अगोदर तुम्ही हरभऱ्याचं सुद्धा या ठिकाणी एकरी 12 क्विंटलचं ॲव्हरेज काढलं. हो, तेही सर्व धन्वंतरीच्या प्रोडक्टवर, बरोबर. तर आज हे जे काही कोथिंबीर पीक आहे याला आपलं काय वापरलंय तुम्ही? याला आपण धन्वंतरी कंपनीचं गोरस अल्ट्रा गोरस अल्ट्रा हे आपण वापरलेलं आहे. स्प्रे पण घेतला आणि अच्छा, जमिनीतून दिलं. जमिनीतून सोडलं. बरं, तेवढं एकच प्रोडक्ट सोडलं का सर याला? हा, एकच प्रोडक्ट सोडलेलं आहे. अच्छा, आणि याचा काय रिझल्ट वाटतो तुम्हाला? रिझल्ट असा आला सर आपल्याला हां, की मार्केटमध्ये एवढी शायनिंग वाली कोथिंबीर कोणाचीच नाही. म्हणजे डाग हा उन्हाळ्यात पडतोच, बरोबर बरोबर. तर आपल्या ह्या कोथिंबीर कुठलाही एकही डाग नाही. बघा शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहू शकता मेचा कडक उन्हाळा आहे, भयानक उष्णता, टेम्परेचर वाढलेलं आहे, परंतु या कोथिंबीरवर कुठल्याही प्रकारचा डाग आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि विशेष म्हणजे एकाच स्प्रेमध्ये संपूर्ण कोथिंबीर हिरवीगार दिसते. या ठिकाणी गवत सुद्धा हिरवगार झालं सर. गवत सुद्धा याच्यामुळे हिरवगार झाला. अच्छा, काय हरकत नाही. एवढ्या भर उन्हाळ्यामध्ये एवढं हिरवगार फायदा आला सर की आपली जमीन आहे ना एवढी भुसभुशीत झाली त्याच्यामुळे. अच्छा, ती उकरा तिला पूर्ण नरमपणा येऊन गेला डाग जमिनीला. अच्छा, जमिनीतून सोडल्यामुळे डायरेक्ट पुरी नरम झाली जमीन. एवढ्या उन्हाळ्यामध्ये अशी नरम जमीन पाहायला मिळत नाही, पण ती सुद्धा या ठिकाणी एकदम भुसभुशीत झालेली. तर या कोथिंबीरला मार्केटमध्ये किती भाव मिळतो आणि कसा फायदा झाला तुम्हाला अजून? सर आपली ही कोथिंबीर सुरुवातीला आपल्याला 150 रुपयाने मागितलेली होती. अच्छा, प्लॉट बघितला. बर, मार्केटमध्ये नंतर माल्यानंतर डाऊन झाले भाव. बर, म्हणजे 40 झाले, पण आपल्याला सरासरी 100 रुपये भाव भेटला. वा रे वा, 100 रुपये किलोने. म्हणजे क्वालिटी असल्यामुळे भावही शिल्लक मिळाला. आणि एवढ्याशा क्षेत्रामध्ये सर आता तुम्ही काही कोथिंबीर काढले असं म्हटले, 10 गुंठे काढलेली. तर